हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस एस सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती की एक्सक्लुजन फ्रॉम इलेक्टोरल रोल्स डझंट रिपील वोटिंग राईट्स फॉर एव्हर, सेल सुप्रीम कोर्ट. आता आपल्याला माहिती की इलेक्शन कमिशनने जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केली होती त्याच्या अगेन्स्ट ममता बॅनर्जी जे होत्या वेस्ट बेंगॉलच्या सीएम, ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या होत्या. मग त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की ह्या एक्सरसाइज मधून ज्यांचे ज्यांचे जे असतील नावं काढून घेतली गेले, याचा अर्थ असा नाही की त्यांचे जे वोटिंग राईट्स आहेत ते कायमस्वरूपी गेले असतील. मग पुन्हा एकदा तुम्ही जे ॲप्लिकेशन कराल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्या गोष्टीतून त्याच्यानंतर तुमचं पुन्हा जे असेल नेम ॲडिशन जे असेल ती वोटिंग लिस्टमध्ये होईल. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, की राइट टू वोट ही गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. मग राइट टू वोट हा जो आपल्याला राइट दिलेला आहे, तो कोणता राइट आहे? तर हा जो राइट आहे सुप्रीम कोर्टा हिशोबाने हा एक स्टॅट्युटरी राइट आहे. तो आपला फंडामेंटल राइट नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ वोटिंग जे आहे तो मात्र आपला फंडामेंटल राईट जे आहे, फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 19(1) च्या अंडर येतो. त्याच्यामुळे या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, की राईट टू वोट आहे तो आपला स्टॅट्युटरी राईट आहे, लीगल राईट आहे. त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ वोटिंग आहे ती आपली फंडामेंटल राईट्सच्या अंडर येते. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट असते की नोटा याच्यानंतर काय फ्रीडम ऑफ वोटिंग काय सांगते, की तुम्हाला ज्यावेळेस पोल्स वगैरे असतील, इलेक्शन कंडक्ट केलं जात असेल, त्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्या व्यक्तीला किंवा इव्हन नोटाला सुद्धा तुम्ही मतदान करू शकता. ह्याच्यामध्ये रिसेंटली एक हे ऑब्जेक्शन आलं होतं, की रिसेंटली जे म्युनिसिपालिटीचे वगैरे इलेक्शन झालं होतं, त्याच्यामध्ये बरेच जे कॉन्स्टिट्युएन्सी होते ते अनइलेक्टेड किंवा कंटेस्टेड असे झाले होते. बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. मग अशा एरियाजमध्ये जे होते ते अपोझिशनचं जे म्हणणं होतं, की तुम्ही त्यामध्ये इलेक्शन्स घ्या. लोकांना कळू तरी द्या, की नोटाला किती मतदान पडते. पण अशा वेळेस इलेक्शन कमिशनने त्याला नकार दिला होता. त्यांनी सांगितलं होतं, जेवढे सीट्स असतील बाय रूल्स जेवढे सीट्स असतील तर तेवढेच कंटेस्टंट उभे असतील. मग अशा कंडिशनमध्ये समजा एकच सीट आणि त्यावेळेस एकच उमेदवार जर तिथे उभे असेल, तर ते अनचॅलेंज जे आहे, तर तो बिनविरोध त्याची निवडणूक जी आहे ती कंप्लीट होते. आणि ह्याच्या वेळेस सुप्रीम कोर्टाचं सुद्धा म्हणणं आहे, की नोटा जो आहे ते एक लीगल कॅन्डिडेट नाहीये. त्याच्यामुळं लीगल कॅन्डिडेट सारखं त्याच्या मतदानासाठी सुद्धा एक इलेक्शन प्रोसेस कंप्लीटली कंडक्ट केली जावी, असं कंपल्शन नाहीये. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रीसाठी खूप महत्त्वाच्या असू शकतात. राइट टू वोट कशामध्ये येतो? त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ वोटिंग काय होईल? त्याच्यानंतर नोटाबद्दलच्या गोष्टी झाल्या. त्यानंतर इलेक्शन कमिशन ओव्हरऑल जे आहे ते कंप्लीटली पूर्ण वर्षभर चर्चेत असल्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे कोणते आर्टिकल्स अंडर येतात, काय-काय होतात. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे काय रिसेंटली आपल्याला माहिती की आता डिलिमिटेशन कमिशननुसार काय करणार आहे सेन्सस होणार. त्याच्यानंतर त्या आकड्यानुसार लिमिटेशन होणार. मग त्याच्यानुसार एक रिपोर्ट दिला जातो, की त्याच्यानं म्हणणं आहे की नंबर ऑफ सीट्स जे असतील लोकसभेच्या लोकसभेच्या सीट्स वाढवल्या जातील. त्याच्यानंतर जे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज असतील त्यांच्या सीट्स वाढवल्या जातील. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, की लोकसभेला जे सीट्स असतात किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला सीट्स असतात ना, ह्यांची प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनमध्ये करून ठेवले. म्हणजे आर्टिकल 81 आणि 82 आहेत. ते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये किती सीट्स असतील त्याच्याबद्दल सांगतात. त्याच्यानंतर मग 170 च्या अराउंड एक आर्टिकल आहे. ते सांगतं की स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीजमध्ये जे नंबर असेल तो 60 टू 500 पर्यंत लिमिटेड असेल. मग तो नंबर असेल. मग जर तुम्हाला नंबर ऑफ सीट्स वाढवायचे असतील लोकसभेतल्या, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीजमधल्या, तर मग त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावी लागणार. आता हे पाहणं महत्त्वाचं आहे, की ही जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट असेल, ती कोणत्या मेजॉरिटीने घेतली जाणार? सिंपल मेजॉरिटीनी, स्पेशल मेजॉरिटीनी किंवा स्टेट्सचा सुद्धा कन्सर्न असणार का? मग स्टेट्स असेल तर मग स्टेटचं रॅटिफिकेशन सुद्धा लागणार का? ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रीसाठी इम्पोर्टंट होऊन जातात. पुढचं आर्टिकल होतं की द कॉस्ट ऑफ हेल्थ केअर. आता आपल्याला माहिती की आपला जो हेल्थ केअर जसं आपल्याला माहिती की आपले जे बेसिक नीड्स असतात अन्न, वस्त्र, निवारा त्याच्यामध्ये आता हेल्थ, एज्युकेशन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा ॲड व्हायला लागल्यात. मग आता हेल्थ आहे तर त्याच्याबरोबर हेल्थ इन्शुरन्स सुद्धा आता मस्ट व्हायला लागला. कारण आपले जे प्रायव्हेट मेडिकल्स आहेत किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढायला लागली आणि जे आजार वगैरे असेल त्यांचं मेडिकेशन्स असेल त्याचा खर्च जो आहे तो खूप जास्त असतो. की एक मिडल क्लास फॅमिली वगैरे असेल त्यांची कंप्लीटली सेव्हिंग जी असेल कमीत कमी म्हणजे एका महिन्याच्या ज्या आजारपणात ती कंप्लीटली नष्ट होऊ शकते. त्याच्यामुळे इन्शुरन्स वाढले. इन्शुरन्सची जी संख्या आहे, ती सुद्धा वाढलेली. मग अशा कंडिशन्समध्ये काय व्हायला लागलं, की छोटे हॉस्पिटल्स आहेत ते शटडाउन व्हायला लागलेत. मोठे जे असतात, मोठे हॉस्पिटल्स तयार व्हायला लागले. त्यांचे ब्रांचेस होतात. मग त्यांचा खर्च सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्यामुळे काय व्हायला लागलंय ना, की पर कॅपिटा हेल्थ एक्सपेंडिचर जो आहे इंडियामधला, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागला. आता पर कॅपिटा जो हेल्थ एक्सपेंडिचर तर वाढतोय, पण पर कॅपिटा आपली जी इन्कम आहे, ती मात्र त्या प्रमाणात वाढत नाहीये. त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम व्हायला लागला. ती एक मिसमॅच यायला लागले. अशा कंडिशनमध्ये काय व्हायला होतं, की एक
जी बऱ्याच टाइम नंतर बिलो पॉवर्टी लाईन मधून ॲव्हरेज किंवा अबोव्ह पॉवर्टी लाईनमध्ये जी फॅमिली जी आहेत ते येतात. ती एका झटक्यामध्ये बिलो पॉवर्टी लाईनमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात फक्त एक हेल्थ इमर्जन्सीमुळं. मग अशा कंडिशन्समध्ये आपण अजून काय-काय गोष्टी केल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने आयुष्यमान योजना आणली होती. मग त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कुठं आलंय, कसं आहे, त्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर स्मॉल हॉस्पिटल्स झाले, त्यांचं कसं वाढवायला पाहिजे. बरं हे झालं सिटीजमध्ये. त्याच्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स जे असतात, त्यांच्या गोष्टी पाहिजेत. त्या कशा हे होतात. मग दुसरी गोष्ट म्हणजे की कॉस्ट इन्फ्लेशन आणि प्राइस एस्केलेशन. म्हणजे की फक्तच कॉस्ट वाढली आहे मेडिकेशन्सची, इन्स्ट्रुमेंटची, त्याच्यानंतर बाकीच्या हेल्थ रिलेटेड गोष्टींची कॉस्ट वाढली का ती वाढवली जाते आर्टिफिशियली, या गोष्टी सुद्धा पाहायला पाहिजेत. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला जी-एसमध्ये, मेन्समध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला पाहण्यासारखी. आता त्याच्याबद्दल अजून एक गोष्ट महत्त्वाची काय, की आपल्याला माहिती आहे की इस्रायल आणि इराणमध्ये जे वॉर चालू आहे सध्यामध्ये. त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं, की आपलं फार्मास्युटिकल जे सेक्टर आहे त्याला पण एक मोठा झटका जो आहे तो मिळाला होता. कशामुळे मिळाला होता, की इंडिया जो आहे तो जेनेरिक मेडिसिन्सच्या बाबतीत एक मोठा प्लेयर आहे ग्लोबली. खूप जास्त मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट्स वगैरे करतो. पण त्यासाठी जे लागणारे एपीआयज असतात. एपीआयज म्हणजे मेडिसिन्स तयार करण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल. सो ते जे आहे त्यासाठी मात्र आपण मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट डिपेंडंट आहे. जर आपल्याला मग ते चायना वगैरे सारख्या झाल्या, त्याचबरोबर त्या रन करण्यासाठी जे फ्युएल वगैरे लागते, एनर्जी लागतं, त्यासाठी आपण तो जो स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे, त्या एरियावरती खूप मोठ्या प्रमाणात डिपेंडंट आहे. त्याच्यामुळे झालं कसं, की आपले जे फार्मास्युटिकल्स असेल, फार्मास्युटिकल इंडस्ट्री होती जेनेरिकवाली, ती खूप जास्त जरी प्रोग्रेस्ड असेल, पण आपण जी त्याचे रॉ मटेरियलसाठी म्हणू किंवा एपीआयज वगैरे ज्या फॉर्मसाठी त्यासाठी खूप जास्त प्रमाणात इम्पोर्ट डिपेंडंट असल्यामुळे काय झालं होतं, की तिथं सुद्धा एक मोठा हिट पडला होता. मग ह्या बाबतीत सुद्धा आपलं जे असेल ते डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी आणि एपीआयच्या बाबतीत आपल्याला सेल्फ डिपेंडंट होण्यासाठी काय-काय गोष्टी करायला पाहिजे, या सगळ्या ज्या आहेत तुम्हाला मेनसाठी इम्पोर्टंट ठरू शकतात. पुढची न्यूज काय होती, की अपॉर्च्युनिटी कॉरिडॉर. आता रिसेंटली काय झालं होतं, की आपले जे होम मिनिस्टर होते, सेंट्रल होम मिनिस्टर अमित शहाजी, त्यांनी सांगितलं होतं, की इंडिया आता नक्सल फ्री होत चाललेला आहे. काही काळातच नक्सल फ्री होऊन जाईल. कारण टॉप माओइस्ट जी लीडरशिप होती, ती अल्मोस्ट सगळीच लीडरशिप संपुष्टात आली होती. त्यांचा अंत केला होता. तर ह्याच्या बाबतीत मात्र एक गोष्ट आहे, की आपण नक्सल फ्री जी आहे ती ऑन म्हणजे की लीडरशिप जरी संपलेली असेल, पण तरी पण आपला जो एक गोष्ट आहे, की आपण गव्हर्नमेंट म्हणा, की मेनलँड गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर मेनलँड पीपल त्यांचं आणि ते ट्रायबल लोकं जे आहेत त्यांचं कनेक्शन, पीपल टू पीपल कनेक्शन ते मात्र तेवढं स्ट्राँग नाही झालेलं. त्याच्यानंतर ते त्यांना ज्या सुविधा आपण पोहोचवल्या पाहिजेत, त्या अजून तिथपर्यंत नाही पोहोचवल्या. त्याच्यामुळं हा जो अजून बॅरियर तो मात्र अजून दूर नाही झालेला. आपण तिथली जी इंटरप्शन्स होते, इंटरनल सिक्युरिटीवाला जो थ्रेट होता, तो आपण दूर केला आहे. पण हा जो बॅरियर आहे तो मात्र अजून दूर झालेला नाही. तर ह्याच्या बाबतीत एक म्हणणं आहे, की हे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, की जर आता लीडरशिप संपलेली आहे, की म्हणजे एक फोर्स समाप्त झालाय जो त्यांना मेनलँड इंडिया किंवा मेनलँड गव्हर्नमेंट, मेनलँड पीपल जे होते, त्यांच्या विरुद्ध एक भडकवत होता किंवा त्यांच्या अगेन्स्ट होता. मग अशा कंडिशनमध्ये आता आपलं काम बनतं, की आपण पीपल टू पीपल कनेक्ट वाढवायला पाहिजे. आपण सगळे एकाच देशाचे नागरिक आहोत. त्याच्यानंतर त्यांना सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. ज्या सुविधा आपण प्रॉपरली पोहोचवायला पाहिजेत, ते पोहोचवलं पाहिजे. रोड, इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ केअर, एज्युकेशन ह्या ज्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी पीपल टू पीपल कनेक्ट वाढवण्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी असं हे म्हणणं आहे. पुढचं काय म्हणणं, की एक ऑर्डरली एक्झिट. आता जसं आपल्याला माहिती आहे, की इस्रायल आणि इराणमध्ये जे वॉर झालं होतं, त्याच्यामुळे स्टेट ऑफ हॉर्मझ ब्लॉक झालं होतं. त्याच्यामुळं आपली जी डिपेंडन्सी होती त्या एरियावरती, मग आपली क्रूड ऑइलच्या बाबतीत असेल, त्याच्यानंतर एल-पी-जीच्या बाबतीत असेल, त्याच्यामुळे आपण खूप जास्त तिथं डिपेंडंट होतो. पण आता काय व्हायला लागले ना हळू-हळू, ही डिपेंडन्सी दूर करण्यासाठी आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलं जातं चायनाचं, की चायनाने काय केलं होतं, की चायनाने खूप आधीच प्रेडिक्ट केलं होतं, की असं एखादं वॉर होऊ शकतं इस्रायल-इराणमध्ये, यूएस-इराणमध्ये. त्याच्यामुळे इराण काय करू शकतं, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे त्या ब्लॉक करू शकतं आणि ते ब्लॉक केल्यानंतर चायना सुद्धा हेवीली डिपेंडंट आहे क्रूड ऑइल वगैरेचे इम्पोर्ट बाबतीत स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती. पण अशा कंडिशनमध्ये चायनाची इंडस्ट्री, चायनाची जी पॉप्युलेशन आहे ती सगळी जी आहे ती ठप्प पडू शकते. म्हणून चायनाने काय केलं होतं, की ओव्हर द टाईम त्यांनी त्यांची जी इकॉनॉमी होती, ती रिन्युएबल एनर्जीवरती खूप जास्त जी होती ती शिफ्ट केली होती. तिथली जी पब्लिक आहे, तिथले जे व्हेइकल्स आहेत, ते मेजरली इलेक्ट्रिक व्हेइकल्स वगैरे वापरतात. त्याच्यानंतर जी रिन्युएबल एनर्जी म्हणा किंवा क्रिटिकल मिनरल्सवरती डिपेंडंट असलेली एनर्जी असेल, सोर्सेस त्याच्यावरती चायनाने शिफ्ट केलं होतं. त्याच्यामुळे चायना जी होती त्यांना त्यांच्या इकॉनॉमीला तेवढा झटका नाही बसला, जेवढा इंडियन इकॉनॉमीला बसला होता. मग आता म्हणणं आहे, की जर तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला रिन्युएबल एनर्जीकडे शिफ्ट सुद्धा करायचंय, नेट झिरो सुद्धा व्हायचंय. त्याचबरोबर ही जिओपॉलिटिकल टेन्शन्समुळे तुमची इकॉनॉमी जी आहे ती स्टँड स्टिल होऊ शकते. इंडियाचा काहीही संबंध नाही. तरी पण 2 देशांच्या जिओपॉलिटिकल जे टेन्शन्स होते त्याच्यामुळे इंडियाला प्रॉब्लेम तयार व्हायला लागले.
मग अशा कंडिशन्समध्ये सुद्धा सेल्फ रिलायंट होणं गरजेचं होतं. मग आता समजा क्रूड ऑइल बेस एनर्जी असेल, ती सोडून जर तुम्हाला दुसरी एनर्जी सोर्सेस पाहिजे असतील, मग क्रिटिकल मिनरल्स झाले, त्याच्यानंतर रिन्युएबल एनर्जी वगैरे झाली. यासाठी लागणारे जे क्रिटिकल मिनरल्स आहेत, त्याच्या बाबतीत सुद्धा इंडिया खूप मोठ्या प्रमाणात डिपेंडंट आहे. जसं लिथियमच्या रिझर्व्हच्या बाबतीत म्हणलं तर चिलीकडे 30% आहेत, अर्जेंटिनाकडे 13% रिझर्व्ह आहेत, ऑस्ट्रेलियाकडे 20% रिझर्व्ह आहेत. कॉपरच्या बाबतीत म्हणलं तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो जे आहेत त्यांच्याकडे जगाच्या 70% पर्यंत कॉपर प्रोडक्शन चालतं. आता कॉपर जे आहे ते इलेक्ट्रिफिकेशनसाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे सप्लायज असतात, लिथियम वगैरे झालं, मग युरेनियम झालं, आपण जसं कॅनडाकडून घेतोय, कझाकिस्तानकडून घेतोय. मग ह्या बाबतीत जे आहेत आपण ह्याच्यावर सुद्धा डिपेंडंट आहेत. मग अशी वेळ येऊ नये, की आपण क्रूड ऑइलची जी एनर्जी होते त्याच्याकडून शिफ्ट केलं क्रिटिकल मिनरल्स एनर्जी सोर्सेसकडं. पण तो जो शिफ्ट होता तो सुद्धा कंटिन्यू इम्पोर्ट डिपेंडंटच राहिला. त्याच्यामुळे काय होणार, की पुन्हा आपल्याला त्या-त्या देशांशी जे असेल ते गोष्टी झाल्या. आपण सदर्न किंवा गल्फ कंट्रीज होत्या, त्यांच्यावरचं जे आपलं डिपेंडन्सी होते, ती सुटून आता चायनाकडे जायला लागलं. कारण चायनाकडे रिसोर्स पण खूप आहेत आणि प्रोडक्शन पण मोठ्या प्रमाणात करते. मग ही गोष्ट होऊ नये त्याच्यामुळे इंडियाने डायव्हर्सिफिकेशन आणि सेल्फ डिपेंडन्सी जी आहे, याच्यावरती प्रॉपरली काम करायला पाहिजे. हा जो एक इव्हेंट आहे वॉरचा, स्टेट ऑफ हॉर्मुझच्या ब्लॉकेजचा, इंडियाने ह्या गोष्टीला रिअलायझेशन चेक म्हणून घेतलं पाहिजे, रिॲलिटी चेक म्हणून घेतलं पाहिजे आणि ह्याच्याकडे ह्याच्यातून एक न्यू एनर्जी सोर्सेसकडे शिफ्ट सुद्धा झाले पाहिजे आणि तो जो एनर्जी सोर्सेस असतील, ते डायव्हर्सिफाईड असतील आणि त्याच्यावरती मिनिमम डिपेंडन्सी इंडियाची असेल, हे इन्शुअर करणं गरजेचं आहे. पुढची न्यूज काय होती? वेस्ट एशिया सिक्युरिटी रिथिंक अमिट अमेरिकाज रोल. आता काय झालं होतं, की हा जो वॉर वगैरे झालं होतं, त्याच्यामुळं काय झालं होतं, की इथला जो गल्फ वगैरे रिजन होता, इराणने त्यांच्यावरती सुद्धा अटॅक केला होता. इस्रायलवरती अटॅक करता येत होता म्हणून इस्रायलवरती आणि अमेरिकेवर डायरेक्टली अटॅक करता येईल म्हणून गल्फ कंट्रीजवरती इराण अटॅक करत होता. आता ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये काय झालं, की पाकिस्तानने जो त्यांचा इन्फ्लुअन्स होता, तो वाढवायचा ट्राय केला होता. मग मीडिएशनचे प्रयत्न करून अमेरिका आणि इराणमध्ये ह्या गोष्टी झाल्या. ते काय करायला लागले, की त्यांचा जो इन्फ्लुअन्स होता, तो वाढवायचा ट्राय करायला लागले, जेणेकरून ते फ्युचरमध्ये इंडियाला सुद्धा काउंटर करू शकतील, स्वतःची इमेज सुद्धा सुधारू शकतील युरोपियन कंट्रीजमध्ये. ह्या सगळ्या गोष्टीला होत्या ना, याच्यामध्ये मग वेस्ट एशियामध्ये जो सिक्युरिटी जो होता, अमेरिकेचा जो रोल वाढायला लागला होता. त्याच्यानंतर हळू-हळू अमेरिका जो होता, की गल्फ कंट्रीज चा जो विश्वास होता अमेरिकावरती, की आपण जर समजा पेट्रोडॉलर सेगमेंट कंटिन्यू ठेवला, तर अमेरिका त्यांच्या सिक्युरिटीची गॅरंटी घेऊ शकेल. मग अमेरिका त्यांना कंटिन्युअसली सप्लाय प्रोव्हाईड करत होता, अम्युनिशन प्रोव्हाईड करत होता. त्याचबरोबर त्यांची सिक्युरिटीची गॅरंटी घेत होता. पण 2019 मध्ये जसं सौदीच्या ऑइल फॅसिलिटीजवरती अटॅक झाला, त्याच्यानंतर हळू त्यांचा जो विश्वास होता अमेरिकन सिक्युरिटी गॅरंटीवर, की तो कमी झाला होता. त्याच्यामुळे सौदीने जे होतं ते पाकिस्तानबरोबर एक डिफेन्स पॅक्ट साइन केला होता. मग याच्यामुळं काय व्हायला लागलंय ना, अमेरिकेचा रोल जो होता आता किंवा अमेरिकेवरचा जो विश्वास होता, तो हळू कमी होतोय आणि पाकिस्तानवरचा जो डिपेंडन्सी आहे, पाकिस्तानवरची जी डिपेंडन्सी किंवा त्यांचा रोल जो होता, त्यांचा वाढायला लागला होता. गल्फ कंट्रीज जे आहेत, ते पाकिस्तानची जी न्यूक्लिअर वेपन्स आहेत, त्याला एक न्यूक्लिअर अम्ब्रेला जे पाकिस्तान प्रोव्हाईड करायचा ट्राय करत होता. ह्या कंडिशनमध्ये काय लागलं होतं, त्या एरियामध्ये पाकिस्तानचा इन्फ्लुअन्स वाढायला लागला होता आणि इंडियाचा हळू कमी होत होता. मग अशा कंडिशन्समध्ये इंडियाने काय करायला पाहिजे, की वेस्ट एशिया जो होता, इंडियासाठी अजून सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा रिजन आहे. मग सिक्युरिटी वाईज असेल, ट्रेड वाईज असतील, बाकीच्या गोष्टी असतील, कल्चरल टाईज असतील, याच्यामुळे खूप जास्त महत्त्वाचं आहे. अशा कंडिशन्समध्ये इंडियाने स्वतःचा इन्फ्लुअन्स सुद्धा मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टी करायला पाहिजेत. ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला आयआरमध्ये महत्त्वाच्या, मेन्समध्ये महत्त्वाच्या ठरू शकतात. पुढची न्यूज होती की इन्क्रीज इन कॉलेजेस स्टुडंट्स बट नॉट इनफ टीचर्स. जसं आपण म्हणलं होतं की बेसिक नीड्स ज्या होत्या त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हेल्थ आणि एज्युकेशन जे आहे ते वाढायला लागलं. आता आपण जसं म्हणलं की आपलं जी स्वातंत्र्यानंतर आपण 75 वर्ष झाले. त्याच्यानंतर आपली जी एज्युकेशन लेव्हल होती, त्या प्रायमरी पासून हायर एज्युकेशन होती, आता हायरकडे वळायला लागली. पण हायर एज्युकेशनचं जे प्रमाण आहे ते वाढत जरी असेल, मग एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इन्स्टिट्यूट असतील, स्टुडंट्स जे आहेत त्यांचा नंबर वाढायला लागला. पण जो टीचर आहे, क्वालिटी टीचर्स जे यांना एज्युकेशन प्रोव्हाईड करू शकतील, त्यांचा नंबर मात्र खूप कमी झालेला आहे किंवा तो जो आहे तो तेवढा प्रपोर्शनमध्ये नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे महत्त्वाचं कारण म्हणून पाहता येईल, की जर टीचर्सच अवेलेबल नसतील, तर क्वालिटी एज्युकेशन मिळणार नाही. क्वालिटी एज्युकेशन नाही मिळणार, तर इकॉनॉमीसाठी जो एक स्किल्ड वर्कफोर्स असेल किंवा मग स्टार्टअप करण्यासाठी, स्वतःचा बिझनेस करण्यासाठी, तो जो आहे तो गॅप तयार होईल आणि तो गॅप जो आहे त्याच्यामुळे आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड जे म्हणतो,
तो आपला ॲडव्हांटेज म्हणून नाही होणार, ते एक डिसएडव्हांटेज म्हणून होणार, की हा स्किल गॅप जो तयार झाला त्याच्यामुळे त्यांना आपण जॉब्स किंवा त्यांच्यासाठी एक उद्योग किंवा बिझनेसेस जे आहेत ते क्रिएट नाही करू शकणार. त्याच्यामुळे अशा वेळेस अनएम्प्लॉयमेंटची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अनएम्प्लॉयमेंट वाढली, की बाकीचे जे सोसायटल प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा वाढू शकतात. त्याच्यामुळे एज्युकेशनशी रिलेट करून तुम्हाला सोसायटल प्रॉब्लेम्समध्ये त्याच्यानंतर इकॉनॉमीच्या बाबतीत हे सगळे गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे तो मेन्सच्या बाबतीत एसेस मध्ये तुम्हाला महत्वाचा ठरू शकतो. पुढची न्यूज काय होती की वाय इज इंडिया पुशिंग पाईप गॅस नाव. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत की एलपीजी काय असतो, एलएनजी काय असतो, पीएनजी काय असतो आणि सीएनजी काय असतो. आता आपल्याला माहिती आहे की कतारकडून, सौदी अरेबियाकडून आपण गॅस घेतो, पण तो कोणता गॅस होता? तो होता लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आता तो कसा भेटतो आपल्याला? तो को प्रॉडक्ट आहे ऑइल रिफायनिंग आणि नॅचरल गॅस प्रोसेसिंगचा. जेव्हा ऑइल रिफायनिंग केली जाते, म्हणजे आपण जे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो क्रूड ऑइलचं, त्याच्यातून आपल्याला पेट्रोल भेटतं, डिझेल भेटतं, रॉकेल भेटतं. त्याचबरोबर आपल्याला जे आहे ते एलपीजी सुद्धा भेटतं. मग तो झाला को प्रॉडक्ट ऑइल रिफायनिंग मधला. आता त्याचबरोबर दुसरा एक प्रॉडक्ट आहे ते म्हणजे एलएनजी. आता ते काय असतं की लिक्विफाईड नॅचरल गॅस. जेव्हा नॅचरल गॅसला तुम्ही -160 डिग्री सेल्सिअस पर्यंत कूल डाऊन करता, त्यावेळेस तुम्ही त्याला शिपिंगसाठी यूज करू शिपिंग त्याची करू शकता आणि ते जे आहे ते त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते 1000 टाइम्स जे आहे ते कमी होतं आणि त्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो. आता एलपीजी आपण कसा वापर करतो? सिलेंडर्स थ्रू वापर करतो आणि एलएनजीचा जो असतो ती पाईप नॅचरल गॅस असतो. त्याला पाईप थ्रू आपण यूज करू शकतो. आता ह्याच्या बाबतीत जे आहे, एलपीजीच्या बाबतीत मात्र आपण हेवीली डिपेंडंट होतो. एलएनजीच्या बाबतीत मात्र नाहीये. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी एलपीजी काय असतो, पीएनजी काय असतो, एलएनजी, सीएनजी या गोष्टी तुम्हाला प्रीसाठी विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल इम्पोर्ट झालं, आपण कोणाकडून करतो, कसं करतो, किती करतो. त्याच्यानंतर त्याच्या वापराच्या बाबतीतच्या लिमिटेशन्स काय आहेत? इंडियाचं जे गोल आहे, इंडिया त्याच्यामध्ये कसं प्रोग्रेस करत चालला आहे. करंटली आपण फक्त 33 करोड जे आहेत आपल्याकडे एलपीजी कनेक्शन्स आहेत. मग आपण अजून जे म्हणतो की रिन्युएबल एनर्जीकडं किंवा क्लीन एनर्जीकडे आपल्याला वळायला पाहिजे. मग एलएनजी त्याच्यामध्ये कसं मदत करू शकतो? त्याच्यामध्ये काय-काय चॅलेंजेस येतात? त्याला कसं दूर करायला पाहिजे? बरं ही गोष्ट झाली की शहरांपर्यंत पोहोचण्याच्या गोष्टी झाल्या. पाईप नॅचरल गॅसच्या. मग आपण जे आहे ते गावापर्यंत कसं पोहोचणार? मग दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये थेअरी सांगितली जाते, की जर तुम्ही सॉरी पाईप नॅचरल गॅस जे आहे ते शहरांमध्ये पुरवलं, तर आपण एल-पी-जी जे आहे ते प्रॉपरली गावापर्यंत पोहोचवू शकतो. त्याच्यामुळे गावांमध्ये सुद्धा एक क्लीन एनर्जी सोर्स जो आहे तो अवेलेबल होऊ शकतो. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला मेनसाठी सुद्धा इम्पोर्टंट आहेत. एनर्जी सोर्सेससाठी, क्लीन एनर्जी सोर्सेससाठी आणि त्याचबरोबर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्रीसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज होती की यूके कॅन लीड हार्मोज ओपनिंग सेस स्टार्मर ॲज ट्रान्सअटलांटिक टाईज जे आहेत फ्रेम. याच्यामध्ये काय म्हणायचं आहे, की रिसेंटली काय केलं होतं ट्रम्प जे झाले यूएसचे प्रेसिडेंट ट्रम्प जे झाले, बाकी यूएसचे जे ऑफिशियल्स आहेत, टॉप ऑफिशियल्स त्यांचं म्हणणं आहे, की आम्हाला जेव्हा गरज आहे, म्हणजे यूएसएला जेव्हा गरज आहे इराणच्या वॉरच्या अगेन्स्ट त्यावेळेस नॅटो कंट्रीज जे आहेत, ते बिलकुल त्यांना मदत करत नाही. मग ते ना तर त्यांची आर्मी पाठवतात, ना त्याचबरोबर त्यांचे जे बेसेस आहेत त्या एरियाजच्या अराउंड ते सुद्धा वापरायला परमिशन देत नाहीत. तर मग अशा कंडिशनमध्ये नेटोचा जो आहे त्यांच्यासाठी फायदा काय? आणि जर नेटोचा काही फायदा नाहीये, तर त्यापेक्षा ते नेटो सोडलेली बरी. कारण नेटोमध्ये राहून यूएस जे आहे ते मॅक्सिमम त्यांचा जो इकॉनॉमीचा शेअर असेल, त्याच्यामध्ये पैसे होणं असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांची मिलिटरी स्टे करणं, तिथं अम्युनिशन पोहोचवणं, वेपन वेपन्स इन्स्टॉल करणं, या सगळ्या गोष्टी जे ते अमेरिका करतं आणि अमेरिकेच्या भरोश्यावरतीच, अमेरिकेच्या मिलिटरी पॉवरवरतीच नेटो जे आहे, सगळ्यात पॉवरफुल अशी मिलिटरी अलायन्स आहे. मग जर नेटोचे बाकीचे जे पार्टनर्स असतील, ते जर अमेरिकेला मदत करत नसतील, तर मग अशा कंडिशनमध्ये नेटोचा फायदा काय? नेटो सोडायला पाहिजे. मग ह्याच्याबद्दल जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रेशर तयार केलं जातं. मग ह्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. नेटोचं फुल फॉर्म काय होतं, की नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. आता त्याच्यामध्ये एक ट्रिटी असल्यामुळे कसं होतं ट्रिटीच्या बाबतीत जर तुम्हाला एखादी ट्रिटी साइन केली, तर त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या स्वतःच्या देशाच्या पार्लमेंटमध्ये त्याला जे आहे ते रॅटिफिकेशन करणं सुद्धा महत्त्वाचं पडतं. त्याच्यामुळे जे नेटो कंट्रीज जे आहेत, ते नेटो कंट्रीजमध्ये पार्टिसिपेशन करण्यासाठी काही रूल्स कसे आहेत, की तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या देशांनी जे आहे ती मान्यता दिली पाहिजे कन्सेन्ससनी, की तुम्ही नेटोचा भाग बनू शकता. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन वाईज जर एकदा तुम्हाला परमिशन भेटली, की तुम्ही नेटोचा भाग बनू शकता, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच्या पार्लमेंटमध्ये ते रेटिफाय करावं लागतं मेजॉरिटी वाईज. मग त्याच्यामुळं कसं होतं, जर अशा ट्रिटीजमध्ये जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट करता, त्याच्यामुळे अशा ट्रिटीतून बाहेर पडताना सुद्धा जे आहे तुम्हाला पार्लमेंटमधून अप्रूव्हल घ्यावं लागतं बाहेर पडायला. आणि यूएसएच्या बाबतीत एक स्पेशल केस अशी आहे,
की जो बायडनने एक रूल करून ठेवला होता, एक ॲक्ट पास करून ठेवला होता. त्याच्या अंतर्गत कसं जर यूएसएला नेटोमधून बाहेर पडायचं असेल, त्यांना टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊसच्या 2/3 मेजॉरिटी घेणं कंपल्सरी आहे. आणि एवढी मेजॉरिटी जी आहे ती ट्रम्पची जी पार्टी आहे, रिपब्लिकन पार्टी त्यांच्याकडे नाहीये दोन्ही हाऊसेसमध्ये. त्याच्यामुळं कसं आहे, की नेटोमधून बाहेर पडणं यूएसएसाठी तेवढं इझिली नाहीये. किंवा तेवढं इझिली शक्य नाही ट्रम्प्सना जसं ते जेवढ्या इझिली ते टॅरिफ लावत होते, जस्ट एक ऑर्डर पास करून वगैरे, तसं ते त्यांच्यासाठी इझिली नाही. तर मग ह्या गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला, की नेटोमधून जे आहे ते फक्तच एक प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढून बाहेर नाही पडू शकत. त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तरी पण पार्लमेंट अप्रूव्हल लागतं आणि त्याच्यामधून बाहेर पडायचं असेल तरी सुद्धा पार्लमेंट अप्रूव्हल लागतं. आता ही गोष्ट झाली समजा या गोष्टी तुम्हाला प्रीसाठी महत्त्वाच्या ठरतील. पण ही गोष्ट पाहून अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, की जर यूएसएचा प्रेसिडेंट असा आला की जर त्याच्या हिशोबाने नाही वागला, तर त्याचा असा स्टान्स असू शकतो की कंप्लीट इतकी 60-70 वर्षापूर्वीची जी ऑर्गनायझेशन असेल, अलायन्स असेल, त्यासुद्धा तो नष्ट करू शकतो. मग अशा कंडिशन्समध्ये इंडिया आणि अमेरिकाचे जे रिलेशन्स असतील, त्या बाबतीत इंडियाने किती सिरियसली राहिलं पाहिजे किंवा किती अमेरिकेवरती डिपेंडंट राहिलं पाहिजे. कारण जसं आपल्याला माहिती की जसं डोनाल्ड ट्रम्प यांची जेव्हा फर्स्ट टर्म होती, तेव्हा त्यांनी क्वाडला खूप जास्त सिरियसली घेतलं होतं. त्याला खूप ग्रोथ दिली होती, प्रोग्रेस आली होती. त्याच्यानंतर जो बायडन आले. त्यांनी क्वाडला कुठं ना कुठं ब्रेक दिला होता. त्यांनी तेवढं त्याला सिरियसली नाही घेतलं. त्याच्यानंतर ट्रम्पची जी सेकंड टर्म आली, त्याच्यानंतर आपल्याला वाटत होतं, की डोनाल्ड ट्रम्प क्वाडला जास्त सिरियसली घेतील. इंडिया अप्रोच असेल त्यांचा, पण तो तेवढा नव्हता. मग क्वाडला अजून एक ब्रेक बसला. त्याच्यामुळे क्वाड जी आहे ती अल्मोस्ट एक नलिफाय किंवा एक पॅसिव्ह ऑर्गनायझेशन झाली आहे. पॅसिव्ह अलायन्स तयार झाली आहे. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपण क्वाडला पाहत होतो, की क्वाड एक खूप मोठी ऑर्गनायझेशन बनलं. त्याच्याबरोबर आपण I2U2 साइन केलं होतं. त्याच्यामध्ये इंडिया, इस्रायल, यूएसए आणि UAE होत्या. मग ह्या ज्या अलायन्स आपण मेजरली साइन करत चाललो होतो. आपण मिलिटरी एग्रीमेंट्स केलं होतं जसं बेका झालं, कॉमकासा वगैरे झालं. मग अशा कंडिशन्समध्ये आपण यूएसएवरती किती डिपेंडंट राहू शकतो? मग त्याचबरोबर आपण समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाईज यूएसएचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. मग ह्या बाबतीत आपल्याला सेल्फ इंडिपेंडन्सी जी आहे किंवा सेल्फ डिपेंडन्सी आहे त्याच्याकडे वळायला पाहिजे. आपण केवळ यूएसएच्या भरोश्यावरती किंवा यूएसए वरती जे आहे ते आपण डिपेंडन्सी तेवढी नसायला पाहिजे आणि आपण जी आपली इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी ती चालवली पाहिजे. ह्या ज्या गोष्टी त्या आपल्याला आयआरसाठी लक्षात ठेवण्यासारखे आहेत, इंडिया-अमेरिका रिलेशनच्या बाबतीत. पुढची न्यूज काय होती, की नासा बिगिन्स फ्युएलिंग रॉकेट फॉर फर्स्ट लुनार ट्रिप इन 50 इयर्स. आता आपल्याला माहिती आहे, की 1972 मध्ये नासाने अपोलो 17 जे होतं मिशन पाठवलं होतं. त्याच्या अंतर्गत जे मून लँडिंग केली होती एस्ट्रोनॉट्सनी. त्याचबरोबर आता 50 इयर्स लेटर जे आहे, ते आर्टेमिस 2 मिशन लॉन्च केलं होतं नासाने. त्याच्या अंतर्गत काय केलं होतं, की काही एस्ट्रोनॉट जे होते त्यांना मूनचा जो होता मूनवरती पुन्हा एकदा त्यांची लँडिंग केली होती. काल जे होतं त्याचं लॉन्चिंग झालं होतं. 6 एप्रिलला ते मूनवरती पोहोचणार होते आणि 11 एप्रिलला पुन्हा पॅसिफिक ओशनमध्ये त्यांची लँडिंग जी होती ती एक्स्पेक्टेड आहे. तर मग ह्याच्याबद्दल जे आहेत त्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. आर्टेमिस मिशनमधलं ते नासाने लॉन्च केले. फ्लोरिडामध्ये जे त्यांचं स्टेशन आहे तिथून लॉन्च केलं होतं. मग याच्यामध्ये कोण-कोण मेंबर्स आहेत, कोणते-कोणते एस्ट्रोनॉट्स आहेत, त्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत आणि कोणतं इंजिन आहे. मग याच्यामध्ये एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवण्यासारखी, की याच्यामध्ये जे आहे ते सॉरी त्याच्यामध्ये जे आहे ते रॉकेट्स कोणते-कोणते वापरले गेलेत, त्याच्यानंतर कोणत्या ऑर्बिट्स वापरले गेलेत आणि मूनच्या कोणत्या साइडवरती म्हणजे जी फार साइड आहे किंवा आपल्याला दिसते ती साइड की बॅक साइड आहे त्याच्यावरती लँडिंग करणार ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहीत पाहिजे. त्या आपल्याला प्रीसाठी विचारल्या जाऊ शकतात. सो हा होता आजचा हिंदू पेपर एनालिसिस. अशाच न्यूजपेपर एनालिसिससाठी पाहत राहा स्पर्धा YouTube चॅनल. थँक